नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या भावी अधिकाऱ्यांनो, मी योगेश मुकावार माय करियर अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण मॅथची जी सिरीज चालू केलेली आहे त्यामध्ये आपण सध्या बेसिक मॅथ हा चॅप्टर पाहत आहोत आणि विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे मूळ संख्या। मूळ संख्या काय आहेत आणि मूळ संख्येबद्दल जे तर्क वितर्क आहेत ते आपण कॅरेक्टरच्या माध्यमातून पाहणार आहोत। पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्लाइडवर आता या ठिकाणी दिसत असेल ते म्हणजे मूळ संख्या। आता मूळ संख्या काय आहेत, मूळ संख्येला इंग्रजीमध्ये काय म्हणतात हे आपण पाहूया। मूळ संख्येला इंग्रजीमध्ये विद्यार्थी मित्रांनो प्राइम नंबर असे म्हणतात। काय म्हणतात? प्राइम नंबर असे म्हणतात। आता मूळ संख्येची जी डेफिनेशन आहे, व्याख्या आहे ती आपण पाहणार आहोत। पहा, ज्या संख्येस त्याच संख्येने आणि एकने भाग जातो त्याला मूळ संख्या असे म्हणतात। एखाद्या संख्येला त्याच संख्येने किंवा एकने जर भाग जात असेल तर त्याला आपण काय म्हणतो? मूळ संख्या असे म्हणतो। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे आणखीन एक डेफिनेशन, आणखीन एक व्याख्या आहे ती पहा। ज्या संख्या पाढ्याच्या मध्ये येत नाहीत, म्हणजेच पाढ्यामध्ये येत नाहीत, त्याला आपण काय म्हणतो? तर मूळ संख्या म्हणजेच प्राइम नंबर असे म्हणतो। पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊ। तुमच्या समोर स्लाइडवर तुम्हाला दिसत असेल, आता एक उदाहरण आलं असेल, तुम्ही पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो। या ठिकाणी परत एक वेळेस आपल्याकडे डेफिनेशन दिलेली आहे की काय म्हणते? ज्या संख्येस त्याच संख्येने आणि एकने भाग जातो त्याला मूळ संख्या असे म्हणतात, किंवा ज्या संख्या पाढ्याच्या मध्ये येत नाहीत त्याला मूळ संख्या असे म्हणतात। आता पहा मूळ संख्या कोणत्या आहेत काय नाही तुम्ही पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो। पहा 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47 आणि 53, 59, 61, 71। विद्यार्थी मित्रांनो पाहू शकता 73 समोर आपल्याला दिसत असेल, 73, 79, 83, 89 आणि 97 ह्या सर्व संख्या काय आहेत विद्यार्थी मित्रांनो? तर प्राइम नंबर आहेत, मूळ संख्या आहेत आणि ते पण 1 ते 100 मधील संख्या आहेत। काय आहेत? 1 ते 100 मधील मूळ संख्या आहेत। ते किती आहेत काय आहेत आपण समोर पाहणारच आहोत विद्यार्थी मित्रांनो। तर आता यापैकी आता 2 ही संख्या आपण जर घेतली विद्यार्थी मित्रांनो, 2, आता ह्या 2 ह्या संख्येला फक्त 2 ने आणि 1 ने या दोघांनीच भाग जातो विद्यार्थी मित्रांनो, म्हणून 2 ला आपण काय म्हणतो? मूळ संख्या असे म्हणतो। आता आणखीन एक संख्या घेतली समजा 5, आता या 5 ला पण 5 ने आणि 1 ने या दोघांनीच भाग जातो, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? मूळ संख्या असे म्हणतो। आता दुसरी डेफिनेशन आपण आणखीन एक संख्या घेऊ ती म्हणजे 7। आता आपली दुसरी डेफिनेशन म्हणत होती की जी संख्या पाढ्याच्या मध्ये येत नाही किंवा स्वतःच्या पाढ्यामध्येच येते त्याला आपण मूळ संख्या म्हणतो। आणि विद्यार्थी मित्रांनो 7 ही कोणत्याच पाढ्यामध्ये येत नाही, ती फक्त स्वतःच्या पाढ्यामध्ये येते, म्हणजे 7 1 7, याच्या व्यतिरिक्त आपल्याला कुठं दिसत नाही, म्हणून आपण 7 ला काय म्हणतो? प्राइम नंबर किंवा मूळ संख्या असे म्हणतो। तुम्हाला समजला असेल आणि 1 ते 100 पर्यंत मी या ठिकाणी तुम्हाला मूळ संख्या दाखवलेल्या आहेत। पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण आता मूळ संख्येबद्दल जे तर्क वितर्क आहेत ते कॅरेक्टरच्या माध्यमातून पाहत आहोत। पहा तुम्हाला समोर बंटी आणि बबली असे 2 कॅरेक्टर दिसत आहेत। आता बंटीचं मत काय आहे मूळ संख्येबद्दल तुम्ही पाहू शकता। आपला बंटी म्हणतो 2 ही सर्वात लहान मूळ संख्या आहे, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो 2 पेक्षा लहान मूळ संख्या नाही, म्हणून 2 ही काय आहे? सर्वात लहान मूळ संख्या आहे असं बंटीचं मत आहे आणि ते योग्य आहे। आता पहा बबली काय म्हणते? 2 ही
सममूळ म्हणजेच 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे। म्हणजे याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो 2 ही संख्या सम पण आहे आणि मूळ पण आहे आणि ती एकमेव आहे। म्हणजे याच्या व्यतिरिक्त दुसरी कोणतीच संख्या सममूळ संख्या नाही, म्हणून 2 ही काय आहे, सममूळ संख्या आहे आणि बबलीचा तर्क योग्य आहे। पहा त्यानंतर आपल्याला असं दिसत आहे बंटी म्हणतोय की मूळ संख्या अनंत आहेत। म्हणजे मूळ संख्या किती आहेत, अनंत आहेत। अनंत म्हणजे मोजता येत नाही, सांगता येत नाही। विद्यार्थी मित्रांनो 1 ते 100 पर्यंत 200 500 पर्यंत म्हणलं तर तुम्ही सांगू शकाल, पण पूर्ण एकूण मूळ संख्या किती म्हणलं तर तुम्हाला सांगता येत नाही, कारण ते अनंत आहेत। हे बंटी म्हणतोय असं आणि बंटीचं मत योग्य आहे। आता पहा बबली काय म्हणते, 1 ही मूळ संख्या नाही। विद्यार्थी मित्रांनो खरं आहे, 1 ही मूळही नाही आणि संयुक्तही नाही, असं आपण नेहमी 5वी मध्ये 6वी मध्ये शिकलोय विद्यार्थी मित्रांनो। म्हणून 1 ही मूळ संख्या नाही आणि मूळ संख्येची सुरुवात विद्यार्थी मित्रांनो 2 पासून होते, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। 2 3 5 आणि समोर संख्या कंटिन्यू आहेत। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पहा आपल्याला मूळ संख्येबद्दल बंटी आणि बबली दोघ जण चर्चा करताना दिसत आहेत। आता बंटी काय म्हणतो तुम्ही पाहू शकता की 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत। 1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत, 25 मूळ संख्या आहेत। यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं जसं की 2 3 5 7 11 13 17 आणि अशा समोर संख्या कंटिन्यू राहणार आहेत। याचा अर्थ 1 ते पाहू शकता 1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत, 25 आहेत। हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि कोणते कोणते आहेत म्हणलं तर तुम्हाला यापूर्वी मी सांगितलेलं आहे। आता बबली काय म्हणते पहा, 1 ते 100 पर्यंतच्या एकूण मूळ संख्यांची बेरीज। आता एखाद्या वेळेस आपल्याला विचारलं की 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहे, तर त्यांची बेरीज किती, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे 1060 म्हणजेच 10 60 असं लक्षात ठेवा। मग लक्षात राहण्यासाठी 10 60 1060 1060 अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर पहा आपल्याला बंटी आणि बबलीची जी चर्चा आहे ते कंटिन्यू ठेवायची आहे। आता बंटी काय म्हणतो पहा विद्यार्थी मित्रांनो, 1 ते 50 पर्यंत एकूण 15 मूळ संख्या आहेत। म्हणजे 1 ते 100 पर्यंत 25 आणि 1 ते 15 पर्यंत 1 ते 50 पर्यंत 15 मूळ संख्या आहेत। आता बबली काय म्हणते विद्यार्थी मित्रांनो, बरोबर आहे 1 ते 50 पर्यंत 15 मूळ संख्या आहेत, पण त्यांची बेरीज किती आहे, तर 328 ही बेरीज आहे। म्हणजे 1 ते 50 पर्यंत एकूण मूळ संख्या किती असा प्रश्न विचारला तर तुम्ही उत्तर देणार 15 आणि त्यांची बेरीज किती हे विचारलं तर तुम्ही उत्तर देणार 328। हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो। पहा त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बंटी आणि बबलीची जे चर्चा आहे ते कंटिन्यू आहे। बंटी काय म्हणतो पहा, मूळ संख्यांचा मसावी हा 1 असतो। विद्यार्थी मित्रांनो यानंतर मी लसावी आणि मसावी जो चॅप्टर घेणार आहे त्यामध्ये तुम्हाला सविस्तर समजून सांगणार आहे। फक्त लक्षात काय ठेवायचं आहे, मूळ संख्यांचा मसावी हा काय असतो, 1 असतो। आणि बबली काय म्हणते पहा, मूळ संख्येचा लसावी हा त्या संख्येच्या गुणाकारा इतका असतो। म्हणजे मूळ संख्येचा जर आपल्याला लसावी काढायचा असेल तर त्या संख्यांचा आपल्याला काय करावं लागेल, गुणाकार करावं लागेल। आणि विद्यार्थी मित्रांनो जर गुणाकार आपण केला तर आपल्याला त्या संख्येचा काय येईल, लसावी येईल। विद्यार्थी मित्रांनो आपण मूळ संख्या पाहिली, मूळ संख्येबद्दल तर्क वितर्क पाहिलेले आहेत। आणि विद्यार्थी मित्रांनो नेहमीप्रमाणे जाता जाता एवढंच सांगेल
नक्की व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूबवरील माय करियर अकॅडमी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला दिलेल्या बेल आयकॉनच्या बटनला प्रेस करा, जेणेकरून माझे प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील. विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.